तर मी सर्वांना रिक्वेस्ट करतो, काय? जे खरं आहे तेच सांगा. असं कुठंच मनात नका आणू, की ही रेकॉर्डिंग असेल, लाईव्ह होईल, तर मी कसं काय बोलूया किंवा काय चुकीचं झालंय, चुकीचं जे वाटलंय ते कसं काय सांगू? नो प्रॉब्लेम एट ऑल. जे राइट आहे ते राइटच असणार आहे. जे रॉंग आहे त्याला रॉंगच म्हणायला पाहिजे. तर नाही समजलं तर नाही म्हणा. समजलं तर हो म्हणा आणि जे समजलंय थोडं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करा. अंडरस्टँड? म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स किती वाढला, तुम्हाला लेव्हलच्या प्रमाणे किती अंडरस्टँडिंग झाली, याची गोष्ट आपल्याला क्लिअर होते. प्लस तुम्हाला इतर गोष्टी जे नवख्या येतात, त्याच्यावर तुमचा कॉन्फिडन्स आणि कमांड आलाय का? हे पण महत्वाचं. येस? सो आपल्यामध्ये लहान जी आहे यशश्री, मी तिला रिक्वेस्ट करेन 2 मिनिटं. हां. ओके यश. तर तुझा व्हिडिओ तर ऑनच आहे. माईक ऑन कर. तुझं नाव सांग, तुझं प्रोफेशन किंवा एज्युकेशन सांग, बॅकग्राऊंड सांग, कुठून बोलते ते सांग आणि कसा वाटला क्लास किंवा कसं वाटलं तुझे आपले जे काही क्लासमध्ये कंटेंट झाले त्याबद्दल बोल. ओके. माझं नाव यशस्वी चौधरी. मी पुण्यामध्ये एम-एस-सी बायोटेक करते आणि मी इथे माझ्या फ्रेंडच्या रेफरन्सनी आली होती हो. आणि क्लास करून एक म्हणजे असा चांगला कॉन्फिडन्स आलाय, की ट्रेड ईझी आहे, पण नॉलेज असेल तर ईझी आहे ते. व्हेरी ट्रू. कारण मी कारण मी बघितलंय, की आपलं अकाउंट जर कधी आपण दुसऱ्याकडे दिलं, तर ते लॉसमध्ये जातं. व्हेरी ट्रू, व्हेरी नाईस. एकदम राइट मुद्दा तू बोलली. पण हाच विषय मी थोडं काय म्हणतात थोडं ब्रीफ करतो, की नॉलेज आहे तरच ट्रेड करणे हा पॉइंट हो. खूप महत्वाचा तू बोलली आणि हा खूप इम्पोर्टंट पॉइंट आहे, की आपल्या सध्या मार्केटमध्ये इंडियन मार्केट असो की फॉरेक्स मार्केटमध्ये थोडंसं YouTubeची क्लिप बघितली, की लगेच ट्रेडर तयार. तुझं काय मत आहे त्याच्यावर? नाही सर, YouTubeची क्लिप बघून आपण करू नाही शकत. त्याच्यासाठी पूर्ण नॉलेज गेन करणं इम्पोर्टंट आहे. किंवा कोणाची स्क्रीनशॉट पाहिला, रील पाहिली किंवा कोणी जसं आता तू बोलली, की कोणाकडे अकाउंट दिलंय हँडल करायला, की लगेच स्वप्नावर स्वप्न. स्वतःकडे बाईक आहे तर लगेच 4 महिन्यात फोर व्हीलरची लगेच फॉर्च्युनरची लगेच मर्सिडीज. काय असेल ते पुढचा विषय तुम्हालाच माहिती. लगेच माइंडसेट तयार. तर अशा ट्रेडरला तू काय सल्ला देणार? असं मी एक थोडंसं तुला रिक्वेस्ट करेल. म्हणजे नॉलेज असल्याशिवाय ट्रेड करू नका असं. ओके, व्हेरी गुड. तर म्हणजे आता हे स्वतः नॉलेज घ्या आणि स्वतः ट्रेड करा. व्हेरी नाईस. बरोबर आहे. स्वतः ट्रेड केलं तर फरक काय होईल, की तुमचा लॉस ची जिम्मेदारी तुम्ही घेताय. आणि ती जिम्मेदारीमध्ये तुमचा लॉस जो झालाय तो लॉसच मानता जाईल. मग तो लॉस तुम्हाला अनुभव देऊन जाणार. आणि तो जो अनुभव असेल तो लाईफ टाईम कामी येणार. तर शॉर्टकट नाहीये सक्सेसला. ही खरी गोष्ट आहे श्री. हो सर. व्हेरी गुड. तर नॉलेज आता आपण त्याच्यावर चर्चा करूया, की तुला आता लेव्हल समजायला लागल्या मग हं. काय सर? लेव्हल समजायला लागल्या हो सर. कुठे एंट्री घ्यायला पाहिजे, कशी एंट्री डिस्क्राईब होते. आज तू स्वतः ते डिसिजन घेऊ शकते? हो सर. ओके. आणि जे आपण 10 दिवस लाईव्ह मार्केट प्रॅक्टिस घेतो, त्याच्यामध्ये तुला काही कॉन्फिडन्स गेन झाला तुझा किंवा इतर ज्या डाउट होते ते क्लिअर झाले? हो सर. तुम्ही सांगितल्याप्रमाणे चार्ट एनालिसिस त्याच्यानंतर तुम्ही दिलेले टिप्स आणि टेक्निक्स ते यूज केल्यानंतर एक कॉन्फिडन्स आला, की मी व्यवस्थित ट्रेड करू शकते. आणि 10 दिवसाची लाईव्ह मार्केट प्रॅक्टिस कशी वाटली? सर छान वाटली म्हणजे एक व्यवस्थित सायकॉलॉजी डेव्हलप झाली. व्हेरी गुड. तर तुला पण आता असं जाणवत असेल, की फक्त लेव्हल समजून किंवा फक्त टेक्निकल वर्ड वापरून मार्केट शिकता येत नाही. हो. त्यामध्ये मार्केटमध्येच राहणं गरजेचं आहे आणि मार्केटमध्येच ती गोष्ट शिकणं गरजेचं आहे. हे हो सर. व्हेरी नाईस, व्हेरी ट्रू. दुसरा विषय असा होता, की आता समजा ओव्हरऑल तू मार्केटमध्ये ट्रेडिंगचं आता चालू करणार आहे. तुझं जे काही एज फॅक्टर आहे त्याप्रमाणे तुझं डिसिजन असणार आहे या गोष्टीकडे वळायला. तर डेफिनेटली तू आता 24 तास समजा हे मार्केट चालू आहे, फॉरेक्स मार्केट चालू आहे. तर तू असं काही डिफाईन केलंय का तुझा टाईम टेबल? कधी करणार? कसं करणार? का 24 तास सुट्टी घेऊन ट्रेडच करणार? नाही सर. संध्याकाळी म्हणजे ॲक्चुअली कॉलेजवरून आल्यानंतर
मग मी ट्रेड करणार असं ठरवलंय. इनडायरेक्टली मला काय म्हणायचं, इव्हन दुसऱ्याला सांगायचं आहे की टायमिंग तुम्ही डिसाईड करा, तेव्हा ट्रेड करा. हं. की तुम्हाला जेव्हा पूर्ण वेळ आहे, जेव्हा तुम्ही पूर्ण स्टेबल आहात, तेव्हा तुम्ही ट्रेड करा. जेव्हा तुमच्याकडे सर्व सोर्सेस, रिसोर्सेस रेडी आहे. बस स्टॉपवर उभं राहून ट्रेड करू नका. ज्याला समजतंय त्याच्यासाठी सांगतोय. ज्याला नाही समजलं त्यांनी मला प्लीज कॉन्टॅक्ट करा. मी चांगलं समजवेल. दुसरा विषय असा यशश्री, की आता आपण जे ट्रेडिंग मध्ये काही गोष्टी लँग्वेज टेक्निकल असते आणि त्या टेक्निकल शब्द थोडेसा नवीन असतात तुमच्यासाठी म्हणा किंवा इतर लोकांना पण नवीन वाटतात. तर तुला आपल्या कंटेंट मध्ये असं काही टेक्निकल वर्डची काही अडचण आली का? किंवा काही असं नाही समजलं असं काही टेक्निकल वर्ड जे आहे? लँग्वेज कशी वाटली इन शॉर्ट? सर लँग्वेज सिंपल होती आणि टेक्निकल वर्ड्स होते ते पण व्यवस्थित तुम्ही डिफाईन करून सांगितले म्हणून कोणतीच कन्सेप्ट हार्ड नाही वाटली. ओके, व्हेरी गुड. म्हणजे इनडायरेक्टली जर कम्फर्ट मध्ये समजायचं कंटेंट असेल आणि त्याला सोप्या भाषेमध्ये जर कन्वर्ट केलं तर कोणती गोष्ट अवघड नाहीये. हो कारण सर. काही क्लासमध्ये किंवा काही लोकांमध्ये मी ऑब्झर्व केलंय, खूप टेक्निकल वर्ड वापरले की लोक लगेच अट्रॅक्ट होतात. पण ते टेक्निकल वर्ड काय हे कधीच आयुष्यात समजत नाही. हो. तर फायदा काय? बरोबर आहे? हो सर. या. तर मी सर्वांना रिक्वेस्ट हीच करेल की कुठल्याही ठिकाणी जेव्हा आपण क्लास करतो किंवा आपण शिकतो, तर तेव्हा तुम्हाला ते कंटेंट डीप मध्ये समजतंय का त्याची पहिली जाणीव करून घ्या आणि एंट्रीच्या मागे लागू नका. आता मी ते काय म्हणतात ते उदाहरण नाही टाकणार इथे. ते एंट्रीच्या मागे लागू नका. एंट्री ऑटोमॅटिकली शिकायला भेटेल जेव्हा तुम्हाला चार्ट समजेल, जेव्हा तुमच्यामध्ये टेक्निक डेव्हलप होईल. येस. सो एनिवेज हो यश, सर. एक शेवटचा प्रश्न की आपण जज डायलला पण आहात. तू आता रिव्ह्यू पण पाहिले असेल आपले किंवा तू पण रिव्ह्यू देऊ शकते. तर पण एक जनरल 10 आउट ऑफ तुला किती मार्क द्यायला आवडेल आपल्या क्लासच्या कंटेंटच्या हिशोबाने किंवा टीचिंगच्या हिशोबाने? सर पूर्णच मार्क. कारण की म्हणजे सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित डिफाईन केल्या आहेत. सायकॉलॉजी व्यवस्थित डेव्हलप केली आहे. असं इतर क्लासमध्ये नाही केली जात. इथे तसं डायरेक्ट फर्स्ट डे पासून लाईव्ह मार्केटिंगमध्ये आपण ट्रेड करायला शिकतो. ओके, दॅट मीन्स यू कॅन से 10 आउट ऑफ 10 हा पूर्ण येस मार्क सर. देऊ शकते. पण स्टील आय येस विल सर. सजेस्ट यू की आज तुम्हाला माझे कंटेंट समजून तुम्हाला ये. उद्या तू प्रॉफिट कमवून रिव्ह्यू दे. हो सर. दॅट कॅन बी मोर व्हॉट वी कॅन से, ते माझ्यासाठी गुरुदक्षिणा असेल असं मी समजेल. हो सर. है ना? आणि फीडबॅक नंतर थोडीशी पार्टी वाटली तर देऊ शकते, असं काही अडचण नाही. हो सर. चलो एनिवेज, नेक्स्ट आहे गौरव. गौरव व्हिडिओ ऑन कर. येस येस. सर. या. तुझं इंट्रोडक्शन दे आणि आता तुला क्लासमध्ये काय काय गोष्टी नव्हत्या समजल्या त्या कशा समजल्या किंवा इतर काय गोष्टी तुला ऍड करता येईल ते सांगू शकतो. सर माझं नाव गौरव काळे. मी देवळालीचा रेसिडेंट आहे. तुमच्या क्लासबद्दल मला बरेचसे इथले जे लोकल्स आहे किंवा तुमचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या द्वारे कळालं. त्यांनी सांगितलं की सरांचा असा कोर्स आहे आणि 15 दिवसाचा आहे आणि त्यात खूप काही शिकायला भेटतं आणि चांगलं आहे की म्हणजे रिझल्ट आहे. सो मी जॉईन केला आणि जसं तुम्ही सांगितलं की लाईफ टाईम फ्री आहे. एकदा तुम्ही जॉईन केला की सेशन जो कोर्स आहे लाईफ टाईम फ्री आहे. तुम्ही परत रिपीट करू शकता. तर ही जी स्ट्रॅटेजी आहे तुमची किंवा ही जी फॅसिलिटी तुम्ही प्रोव्हाइड करताय हे कोणी करत नाही आणि ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे की कंटेंट एकदा क्लिअर नाही झालं की परत ते शिकू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. तर हे चांगलं वाटलं. आणि जे काही डाऊट्स होते पहिल्या सेशन मध्ये क्लिअर नाही झाले, जसं फारचे टेक्निकल जे आस्पेक्ट आहे, ऑर्डर ब्लॉकचे, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर वगैरे, हे जे होते हे जे खूप टेक्निकल आहे, तर ते दुसऱ्या सेशन मध्ये मला क्लिअर झाले, काही प्रॉब्लेम येत नाही. व्हेरी नाईस. तर तुला आता जसं तुम्हाला स्वतः बोलला की ही जी फॅसिलिटी आहे, तर या फॅसिलिटीचा लोक एक्स्ट्रा इन्कम म्हणून पण बेनिफिट उचलायला लागले, जे मला इतर स्टुडंट सांगतायत. तर मला माझं वैयक्तिक मत आहे की इफ यू आर ट्रेडर आणि तुम्ही ट्रेडिंग जर करताय तर डेफिनेटली टीचिंग इज नॉट अ प्रोफेशन टू अर्न मनी.
इट इज युअर जॉब, इट इज युअर व्हॉट वी कॅन से की कन्सर्न आहे की ठीक आहे त्याचं कनेक्शन प्रमाणे तुम्ही फीस घ्या आणि डेफिनेटली त्यांना तुम्ही तेवढं ज्ञान द्या. पण नेक्स्ट टाइम त्याला डाऊट आहे किंवा त्याला नाही समजलंय, तो डेफिनेटली त्याच्यासाठी चार्जेस घेऊन त्याला समजवण्यापेक्षा तर तुम्ही थोडी त्याला अपफ्रंट येऊन थोडं तुम्ही हेल्प केली, तर तो ट्रेडर लाईफ टाईम तुमचं आणि स्वतःची डेव्हलपमेंट करू शकतो असं मला वाटतंय. तर गौरव, इव्हन मी तुला हे पण सांगेल की आता जसं तू क्लास रिपीट केला आणि तुझे कंटेंट पण क्लिअर झाले, पण जेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये तू ट्रेड करणार किंवा इतर ज्या काही प्रॉब्लेम तुला इन फ्युचर आले, तर परत तू डेफिनेटली जॉईन करू शकतो. इथून पुढे काय अडचण त्या गोष्टीची आपण मानतच नाही. पण दुसरा विषय येस असा, सर, येस सर. जसं आपण बोललो, तर तुला स्टार्टिंगला थोडी सायकोलॉजिकल इश्यू आला होता ट्रेड करताना, राईट? तर आता तो हा, राईट. कॉन्फिडन्स झाला का? हा सर, विथ प्रॅक्टिस तो सॉर्ट होऊन जातो, काही प्रॉब्लेम येत नाही. येस, म्हणजे आता तू इझी वे मध्ये माइंडसेट स्टेबल ठेवून ट्रेड करू शकतो. जसं आज मी थोडासा हा, मोठ्या टाइम फ्रेम वर तुला कसं काम करता येईल ते पण अँगल क्लिअर केला. तो कसा वाटला? येस सर. सर ते सगळ्यात छान वाटलं की आपण जो टाइम फ्रेम आपण जो 15 मिनिटं किंवा शॉर्ट ट्रेड करतो, तिथं प्रेशर जास्त असतं, राईट, आणि टाइम कमी असतो, डिसिजन फास्ट घ्यावे लागतात. पण येस, जेव्हा टाइम फ्रेम मोठा येतोय तेव्हा आपल्याकडे वेळ आहे आपल्याला डिसिजन घेण्यासाठी, आणि तिथं ट्रेडर स्टेबल असतो, काही प्रॉब्लेम येत. राईट. तर आता तुला थोडं काय तुझी स्वतःची रिस्क मेंटॅलिटी पण कळायला लागली. रिस्क मॅनेजमेंट काय कशी करायची, मॅनेज कशी करायची ते पण तुला समजायला लागलं. आणि प्लस तुला ह्या पण गोष्टी समजायला लागल्या की कुठून मार्केट कुठं जाऊ शकतं. हे बरोबर आहे? येस सर, येस सर. म्हणजे सर इतकी स्टडी. एंट्री पॉइंट म्हणा किंवा चार्ट डिझायनिंग म्हणा, टेक्निकली जे काही आपण वर्ड वापरतो त्या सर्व गोष्टी इझिली तू ड्रॉ करू शकतो आता. येस सर, डेफिनेटली सर. ओके, व्हेरी गुड, ऑल दी बेस्ट. परत एकदा सांगेल की पैसा कमवणं हा डेफिनेटली आपला उद्देश नक्कीच आहे, पण परफेक्ट नॉलेज घेऊन पैसा कमवणं हा लाईफ टाईमचा उद्देश होऊ शकतो, राईट? सो येस सर, डेफिनेटली येस सर, राईट. प्रॅक्टिस, गो फॉर स्मॉल ट्रेड. 0.01 हा बेसिक लॉट आपल्याकडे अवेलेबल असतोच, तो पण ट्रेड करून आपण चांगला पैसा बनवू शकतो. या, शुअर. येस सर. ओके, या. नेक्स्ट आहे अजय. माझं नाव अजय खताळे. सर व्हिडिओ ऑन करा ना, डार्क आलाय. हॅलो, हा, माझं बोला. नाव अजय खताळे. मी राहणार सिन्नर. माझं पण असंच झालं होतं. माझ्या मित्रानेच मला ऍड्रेस दिला आणि जवळचा सहकारी. हो हो तुमच्या पण जवळच आहे, माझ्या पण जवळच आहे. हो, बरोबर. ओके. त्याच्यानंतर मध्ये कालांतराने आम्ही इंडियन मार्केट खेळत होतो. त्याच्यात भरपूर असा लॉस पण बघितला. त्याच्यानंतर दुसऱ्यांदी पण तुमचा एकदा कॉल आला. त्याच्यानंतर आम्ही डिसिजन घेतलं की क्लास करायला पाहिजे. नॉलेज घेणं हे गरजेचं आहे. येस येस, अगदी त्याच्यानंतर बरोबर. तुम्ही बोलल्यानंतर तुम्ही बोलले इंडियन पेक्षा फॉरेक्स मार्केटमध्ये एकदा ट्राय करून बघ. हो त्याच्यानंतर फॉरेक्स मार्केटचं नॉलेज नसताना पण तुम्ही मला करन्सी म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर मार्केटचं बेसिक नॉलेज टू एंड चांगल्या पद्धतीने किंवा चांगलं नॉलेज देऊन हेजिंग, कॅल्पिंग, त्याच्यानंतर ट्रेड कसा घेणे, हम्म. त्याच्यानंतर कॅन्डल, ग्रीन, रेड, 4 4 हॉर्स, 15 मिनिट, 1 तास, हे भरपूर काही गोष्टींचं नॉलेज दिलं. हे माहीतच नव्हतं, महत्वाची गोष्ट. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही आता असं लेवलला स्वतःला समजू शकतात की उद्या तुम्हाला जर ट्रेड घ्यायचा ठरला, तुम्ही इझिली घेऊ शकतात, मला फोन करायची गरज नाही, असं म्हणता येईल. येस सर, येस सर, 100%. तर एकदा मला बोला. सांगा, म्हणजे मी पण ट्रेड घेत करेन. आणि आहे क्लिअर आहे. माझे स्टुडंट आहेच ना, त्याच मी अपेक्षा तुमच्याकडून करेल की तुम्ही मला कॉल द्यायला पाहिजे. येस सर, 100%. व्हेरी नाईस, एक्सपिरियन्स आलेला आहे सर. आता एक्सपिरियन्स आता भरपूर आहे. व्हेरी गुड, चार्ट व्हेरी कसा बनवायचा, त्याच्यानंतर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर काय असतं, त्याच्यानंतर सप्लायर झोन, डिमांड झोन. कंटेंट आता तुम्हाला पूर्णपणे यायला लागले असं म्हणता येईल. येस सर, येस सर, येस सर. पण आता बऱ्याचदा असा विषय होतो की तुमचा प्रोफेशन थोडा वेगळा पडतो, कारण तुम्ही त्या या मार्केटशी कनेक्टेड नसता. तर टेक्निकल वर्ड तुम्ही आता स्वतः काही शब्द बोलले, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर येते, तर समजायला तुम्हाला सोपं वाटलं का खूप टेक्निकली वर्ड कठीण वाटले आपल्या क्लासमध्ये? नाही सर, ते दिसण्यासाठी कठीण आहे फॉरेक्स मार्केट, पण ते तुम्ही समजून सांगितलं मराठीमध्ये, ते सोपं वाटलं.
अच्छा. त्याच्यामुळे मार्केट हे एक सोप्पा भाग आहे हे आत्ता कळालं. हो. येस, येस, येस. काही लोकांनी खूप अवघड करून दिलंय असं तुम्हाला जाणवत अवघड असेल. नाही. लोकांचं काय झालंय, बाईंग पण करा, सेलिंग पण करा. त्याच्यानंतर ते कॅन्डलचे भरपूर पॅटर्न झाले सर. हां. येस, 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 येस. त्याचे कोर्स रेडी झाले आणि तेच विकायला लागले. आणि युट्यूबला बघून कोणीही क्लास, माझं असं मत आहे, युट्यूबला बघून कोणी ट्रेडिंगच करू नये. बरोबर. व्हेरी ट्रू. अगदी बरोबर आहे. शेजार शेजारचा असं सांगतो की मार्केट वर चाललंय, बाईंग कर, बाईंग कर, बाईंग कर. पण जेव्हा आपण बाईंग करतो तेव्हा ते सेलिंग मध्ये शिरतं आणि आपला लॉस दिसतो सर. लॉस दिसतो. आज मी सकाळी जे 9:15 वाजता एक ट्रेड जे आपल्या ग्रुपवर टाकले किंवा ज्या हिशोबाने आपण स्टडी पर्पज साठी देत असतो, तर 9:15ला मी ट्रेड डिझाईन करतोय, डिसाईड करतोय आणि ट्रेड करतोय आणि अक्षरशः 9:45ला न्यूज मध्ये येतंय की हा सेक्टर वर चाललाय, सिमेंट सेक्टर आज वर जात होता. तेव्हा ते सांगताय. त्यांनी सांगितल्यावर 5-10 मिनिटांमध्ये ठपकन पूर्ण खाली आले. सो ओके. इन शॉर्ट मला हेच म्हणायचं की आय एम नॉट सेइंग की जे सांगताय ते राईट सांगताय की रॉंग सांगताय, योग्य सांगताय की त्यांचा इंटेन्शन रॉंग आहे की तुमचा इंटेन्शन रॉंग आहे, त्याच्याबद्दल मला जायचं नाहीये. तर तुमची स्टडी अशी पाहिजे की कोणाची सांगायची आपल्याला गरजच नकोय. आणि ते कोणाचा तुम्ही करून दाखवलंय सर. कोणाची गरजच नाहीये. महत्वाची गोष्ट. चार्ट रेडी तर कॉल घेणं गरजेचं आहे आपण. अगदी बरोबर. हे मला खूप पटलं. चार्ट रेडी असेल, चार्ट तुम्हाला जर समजतोय आणि तो तुम्हाला सांगतोय की आता एंट्री कर, तर तुम्ही एंट्री करायला. ते कोणाच्या भरोश्यावर आपण एंट्री नाही. आणि महत्वाची गोष्ट, कोणी सांगतंय म्हणून एंट्री घेऊ नका. तुम्हाला येस. काय येतं हे महत्वाचं आहे. बरोबर. कारण मार्केट आहे. मार्केटमध्ये कोणी काय लॉजिक लावून सांगितलंय, हे आपल्या लॉजिकला मॅच तर व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर सर, ट्रेडिंग करताना निवांत वेळेत करा. घाईच्या टायमाला ट्रेडिंग न केलेली योग्य राहील. डेफिनेटली. नो ट्रेड इज ऑल्सो अ गुड ट्रेड. अ प्रॉफिटेबल ट्रेड. असं आपण तो ऐकलं असेल आणि ही खरी गोष्ट आहे. 24 तास मार्केट चालू आहे आणि कंटिन्यू त्या मार्केट समोर बसणं अयोग्य आहे. 1 तास ट्रेडिंग करा किंवा 15 मिनिटात आपला ₹500, ₹1000 प्रॉफिट घेऊन टाका. मार्केटला बाय बाय करून टाका. दुसरा दिवस अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि डेफिनेटली जसं तुम्ही बोलता ही खरी गोष्ट आहे, की लोकांना ट्रेडिंग म्हणजे काय, की पटकन पैसे टाकणे आणि पटकन पैसे कमवणे एवढंच कळतं. पण त्याची लेव्हल्स माहीत नाहीये, त्याचं सिच्युएशन माहीत नाहीये, स्वतःची पण सिच्युएशन माहीत नाही, की तू कुठं ट्रेड करतोय. काय-काय मी अक्षरशः यंग जनरेशनला म्हणजे रिक्वेस्ट करेल, तुम्ही कुठल्या लेव्हलला आहे, तुम्ही कुठं आहात, तुमचा माइंडसेट काय चाललाय, तो पहिला ऑब्झर्व्ह करा. आणि त्या ट्रेडमध्ये तुम्ही जर तुमचा कॅपिटल गमावून बसले, तर उपयोग काय एवढं हे ट्रेड करायचा, राइट? तेच तर होतं ना सर. आपण काय करतो, एखादा ट्रेड घेतला, तो प्रॉफिटमध्ये जातोय, माणूस त्याच दिशेने थांबत असतं आणि ते नंतर जो आपण ₹1500 प्रॉफिट दिसतो, तो 1 तासाने परत ₹100 वर आलेला असतो. असतो. राइट, 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 राइट. तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप गरजेची गोष्ट आहे, की तुम्हाला ट्रेड समजायला पाहिजे, की आपण ट्रेड का घेतलाय आणि कुठल्या लेव्हलपर्यंत आपण तो कॅरी करणार आहे. तरच तुम्ही ट्रेडिंग करताय असं समजा. नाही, त्याला गॅमलिंग शब्द हा शब्द योग्य आहे, असं तुम्ही गृहीत समजा. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही बोलण्यात काही मजा नाहीये. कारण ट्रेड माणसाला पैसे येस. माणसांक पैसे दिसत असले का माणूस ती गोष्ट सोडत नसतं. हो. त्यापेक्षा रोजचं टार्गेट ठेवा. एवढे पैसे आल्यानंतर आपल्याला थांबायचंय. हे महत्वाचं आहे सर. फार महत्वाचं आहे. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. बाय द वे तुमचं आता लाईव्ह ट्रेडिंग ची पण प्रॅक्टिस बरीच झाली. तर तुमची सायकॉलॉजी येस, डेव्हलप झाली आता, कॉन्फिडन्स डेव्हलप येस, झाला येस सर. आणि जर लॉस मध्ये ट्रेड केला तर त्याच्या अगेन्स्ट काय डिसिजन घेऊ शकतो हे पण डिफाईन झाले आता. येस सर. स्कॅल्पिंग, हेजिंग या गोष्टी तुम्ही शिकवल्या आहे. हा. म्हणजे आता तुम्हाला 0.1 0.1 ने ट्रेड घ्या. तो जर लॉसमध्ये जात असेल तर स्कॅल्पिंग करून 0.5 ने लॉट टाकून ते तुम्ही कव्हर करा. त्याच्यानंतर प्रॉफिट दिसला तर मार्केट क्लोज करून बाहेर निघून जा. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. नाही, इन शॉर्ट मी तुमच्यासाठीच हा प्रश्न टाकला होता, की तुम्हाला आता तो कॉन्फिडन्स आलाय, की मी आता कुठल्याही लेव्हलला माझी ट्रेडिंग स्किल वापरून प्रॉफिट कमवू शकतो. मार्केट कुठेही येस जाऊ. सर. येस सर. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. सो मार्केट कुठे एनीवेज पण गेलं, आपलं स्किल आपल्याला कामं येईल. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. तर एनीवेज ऑल दी बेस्ट. डेफिनेटली तुम्ही चांगलंच काम करताय आणि
परत कुठं वाटलं की अजून मला कंटेंट क्लिअर नाही झाले किंवा परत रिपीट करायची आहे 4 महिन्यांनी, 2 महिन्यांनी, 6 महिन्यांनी किंवा 6 वर्षांनी सुद्धा, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. राईट? पण ठीक आहे. कॉन्फिडन्स जो आहे, जो आज आलेला आहे, हाच कॉन्फिडन्स कंटिन्यू असणं, त्यासाठी नॉलेज कंटिन्यू ठेवणं हे फार गरजेचं आहे. येस सर, येस सर. येस. ओके. थँक यू. ऑल दी बेस्ट. वेलकम. बाय द वे, हा तुमच्याकडून प्रश्न राहायचा विचारत राहिला. जर आपण रँकिंग म्हटलं तर जस्ट डायलला तुम्ही ऑलरेडी केले असेल, फीडबॅक दिला असेल. तसंच मला एक व्हर्च्युअली काय वाटतं 10 पैकी तुमच्या हिशोबाने किती मार्क पडायला पाहिजे कंटेंटच्या हिशोबाने, टीचिंगच्या हिशोबाने? 10 पैकी 10 100% सर. त्याच्यापेक्षा जास्त पण देऊ शकतो, पण कमी नाही देऊ शकत. मला एक्झाम मॉडिफाय झाली असं म्हणायला लागेल मग. येस सर, येस सर. ठीक महत्वाची आहे. गोष्ट तुम्ही सांगता हे महत्वाचं आहे सर. बाकीचे क्लासमध्ये सांगतच नाही. अच्छा. अच्छा, ते अच्छा. फक्त सांगता की तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. फक्त एकदा सांगता ही कॅन्डल इथून इथं वर जाईल. तसं नाही, तुम्ही लाईव्ह करून दाखवता. इथूनच ही कॅन्डल वर जाणार आहे हे सांगणारे तुम्ही पहिले. मी तुम्हाला सांगतो, आता तरी मी एवढं फोर्सफुली बोलत नाहीये. तर पहिलं मी जेव्हा माझा झिरो लॉस पॉलिसी सांगायचो, की कॉस्ट व स्टॉप लॉस लावा, तर अर्धे लोकं टेक्निकली अटकवायचा प्रयत्न करायचे. म्हणलं मला वाटतं मी लावू शकतो ना, का तिथं तुझं डोकं चालणार आहे. येस सर. तर तसं तुम्ही जसं आज कॉन्फिडेंटली बोलताय, की तुम्ही सांगताय, की इथून एंट्री केल्यावर इथून वर जाणार. तर काही लोकांना हे पटणारच नाहीये. का? येस सर. त्यांच्याकडे 100%. नॉलेज आहे. एक्स्ट्रा नॉलेज खूप जास्त आहे. तर येस आपण सर. इथं कोणाला कन्व्हिन्स करायला नाही बसलोय ॲज युजुअल आहे की नाही? इव्हन तुमच्या बरोबर पण येस. असं होऊ शकतंय, की तुम्ही हळू-हळू तुमची चर्चा होईल, तुमच्या मित्रांमध्ये गप्पा गोष्टी करता-करता तुमचा हा डिस्कशनचा पॉइंट येऊ शकतो. तर त्या टाईमाला ठीक आहे, ओके बाबा जाऊ शकतात खाली. असं ॲक्सेप्ट करून सोडून द्यायचा विषय. कारण त्यांना ओके सर. डोकं लावण्यात काही पॉइंट नाहीये. असं पण काही-काही वेळेस होतं. असा विषय. बरोबर आहे सर. या. येस सो सर. एनिवेज स्टडी आहे. शेवटी याच्या मागे दुसरं काही रॉकेट सायन्स नाहीये. स्टडी ओन्ली. आज मी 9:15च्या अगोदर जर डिसाईड करू शकतो, की आज ही कंपनी वर जाणार आहे आणि कोणत्या प्राइसने वर जाणार आहे, तर डेफिनेटली हा स्टडीच आहे. दुसरं काहीच नाही. येस सर. कुठला इंडिकेटर तुम्हाला दिसला आपल्या चार्टमध्ये? कधी वापरला आपण? नाही, असं नाही, काहीच नाही दिसलेलं. कुठे काही इंडिकेटरचा वापर केला, कुठं काही वेगळं काही अँगलने काहीतरी दाखवलं, असं काही? जे आहे ते प्लेनली जे चालतंय त्याप्रमाणे. उलट काहीतरी नवीन दिलं सर. चलो एनिवेज ऑल दी बेस्ट. चांगली प्रॅक्टिस करा. लाईव्ह मार्केटमध्ये पण पैसे कमवा अँड पैसे प्रॉफिट झाल्यावर आपण परत तुमचा एक व्हिडिओ काढू आणि तो पण आपण डेफिनेटली कंटिन्यू करूया. ओके? 100%. येस सर, येस सर, येस सर. या. दीपक सर, तुम्हाला आवाज येतोय माझा? हो सर, येतोय ना नक्की. या सर. तुमचं थोडं इंट्रोडक्शन द्या. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे काही कंटेंट नाही समजले की समजले त्या हिशोबाने तुम्ही सांगा. माझं नाव दीपक शिंगारे आहे हां. आणि मी कॅम्पचा रहिवासी असून सरांची आणि आमची 1 वर्षापासून साधारणतः ओळख आहे. तर ऐका ना, आणि हा थोडा कॅमेरा वर घेता का? तुम्ही असं मूव्हमेंट करताय ना त्याच्याने तो हे होतं. हा ते काय झालं सर, नेटवर्क इश्यू आहे ना म्हणून बाहेर यावं लागलं. हां, नाही, बाहेरच राहा. त्याची अडचण नाही. हां, आता व्यवस्थित आहे. ते काय होतंय खालून येते ना तर चेहरा दिसत नाही. हां सर, बोला. आणि सरांकडे मी मागे पण क्लास केलेला आहे. हं. वर्षभरापासून आम्ही सरांसोबत आहे आणि खूप दिवसापासून चालू होतं फॉरेक्स करायचं. पण वेळेच्या अभावी नाही जमलं. पण सरांनी नोट करून ठेवलं होतं, की सर तुम्ही या टायमाला या. हो. सरांनी वापस जागृत केलं आणि खूप म्हणजे आता ज्या मार्केटमध्ये ज्या गोष्टी नाही सिलेबसमध्ये नाहीच आहे, त्याच गोष्टी आपण बघतोय आता नवीन. कारण का अशा गोष्टी मी पण आता बरेच दिवसांनी बघितल्या आहेत. मला पण कुठे आढळल्या नाही काही गोष्टी. बरोबर, बरोबर. परफेक्ट आहे. सरांनी नाव पण क्लासचं परफेक्ट ठेवलं ना, गोष्टी पण सगळं परफेक्ट आहे. मी नाही ठेवलेत. तुमच्यासारखे चांगल्या स्टुडंटनीच नाही नाव सुचवलं आणि मग ठेवलं गेलं. नाही, नाही छान ठेवलंय सर. बरं परफेक्ट इज परफेक्ट आहे ना सर. येस, येस. आणि सर मी तर बघितलंय, की तुम्ही जो सिलेबस तुमचा डिझाइन केलाय ना, खूप छान केलेलं आहे. सहज, सोप्या, सरळ भाषेमध्ये आणि सहज समजता येईल. येस सर. डेफिनेटली. तीच मेन कारण का
हो आणि सगळ्यात म्हणजे कसं आपण आपल्या मातृभाषेत शिकतोय ना, हो तर ते समजायला पण सोपं पडतं आणि इंग्लिश पण सोप्या भाषेमध्ये तुम्ही डिझाइन केली त्याच्यासाठी काय समजता येईल नाही का? बरोबर. कारण मग आपला थीम काय आहे, की जे आपण करतो ते समजणं दॅट इज मोर दॅन इनफ. आपण काय रॉकेट सायन्स किंवा सायंटिस्ट नाहीये, काही इंजिनिअरिंगचे काही स्टुडंट नाहीये, की कंटेंट तो हं, असला तर समजेल. असं काही नसतं. इट इज हं, नॉट दॅट. हं. सर तुम्ही नेहमी म्हणता ना, आपल्याला पी कशाला करायचं? आपल्याला पैसे कमवायचे आहे ना. येस. आणि ॲब्सोल्युटली सर ना, काय होतं खूपच त्याच्या मागे पडून फायदा नाही. पण आपल्या सेटअपमध्ये आपल्याला काम करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि राइट. मी बघितलं आता हे जे टेक्निकल तुम्ही जे इतकं छान बनवलेले आहे, असं झोन डिझायनिंग इज व्हेरी गुड. हं. आणि मी पण आता 2-3 दिवसांनी बघितलं मी सगळं चेक केलं, बॅक टेस्टिंग केलं. तर ट्रेड झोनमध्ये चालतो ना सर. हो. कारण का 80% झोनमध्ये चालतो. एखाद्या वेळेस थोडंफार होऊ शकतं प्रोबॅबिलिटी मार्केटमध्ये. प्रोबॅबिलिटी पण पाहिजे. मग पण तो एक हो. कॉन्फिडन्स म्हणा, तो रिस्पेक्ट म्हणा, तुमच्या झोनला हं, मार्केट देतोय. इट इज मोर हं. इम्पोर्टंट पार्ट टू लर्न अँड टू ट्रेड इन दॅट. है ना सर? या. नाही या. सर आणि फॉरेक्स मार्केट झोनमध्येच चालतं कारण का याच्यात व्हॉल्यूमचा काही कन्सन्ट्रेट नाही त्यामुळं झोन इज इम्पॉर्टंट आणि ज्याला झोन नाही समजलं त्याला ट्रेडिंगचं मग अर्थ समजणार इथे. इथे तरी नाही समजणार असं मला वाटतं. बरोबर. राइट, राइट, राइट. तर सर आणि आता टेक्निकल तुम्ही यस. मागे पण मला वाटतं आपली चर्चा झाली होती तेव्हा तुम्ही कुठलातरी क्लास फॉरेक्सचा काहीतरी मला वाटतं ॲडमिशन कुठेतरी घेतलं होतं, पण काय कंटिन्यू हो, हो. समजलं हं, नव्हतं हं. का काहीतरी प्रॉब्लेम आला होता. माझ्या वेळेअभावी मला तिथे पण मी कंटिन्यू झालंच नाही माझ्याकडून. हं. पण काही नाही पण ज्या काही लँग्वेज आहे आपल्या क्लासमध्ये किंवा आपण जे हं, इझी लँग्वेजमध्ये जे शिकवायचा प्रयत्न करतोय, जबकी हं, टेक्निकल वर्ड खूप अवघड आहे आणि त्याचे कंटेंट हं. पण खूप अवघड आहे. पण आपण त्याला का फार सिंपल याच्यात बनवायचा प्रयत्न केला. तर हे तुम्हाला कसं वाटतंय? नाही, नाही सर ॲक्चुअली रिअली खूप म्हणजे ना एकदम सरळ आणि सोप्या भाषेत आहे. कारण का जे मी आता 5-6 दिवसाचे माझं जे टेक्निकल राहून गेलं होतं. पण मी बघितलं ना, त्याच्यावर मग नंतर मी तुम्हाला त्याशी आपलं फोनवर पण बोलणं झालं नाही का. सिस्टमॅटिक जर तुम्ही सांगितलं झोन त्याच्यानंतर आपण हायर 1, हायर 2 बनवतो. हो, हो, आपलं झोन कुठं रिस्पेक्ट करतो. त्याच्यानंतर आपण जसं याच्यामध्ये तुम्ही लिक्विडिटी सारखा फॉर्म केला. त्याच्यानंतर येस. ऑर्डर ब्लॉक सांगितलं, स्ट्रक्चर बॅकअप स्ट्रक्चर होतं. डिमांड झोन, सप्लाय झोन आणि ह्या तर मेन म्हणजे बेसिक कंडिशनच आहे. मार्केटच्या सगळ्यात ॲडव्हान्स पण आहे सध्या. आणि ते तुम्हाला मार्केटचा ट्रेंड ठरवणार आहे आणि पुढे तुम्हाला एंट्रीला सगळ्यात इम्पोर्टंट ते तुम्ही काय एंट्री करायची. जर मार्केट लिक्विडिटी तुम्ही एंट्री करूच नाही शकत. डिमांड झोन येत नाही तर तुम्ही काय विचार करणार कुठे जाणार आहे? आणि तुमचं स्ट्रक्चरच नाही बनलं ते, तुम्ही एंट्री करून फायदा नाही ना सर. म्हणजे आता आज आणि तुम्ही जे सांगताय हे तुम्ही मार्केटचा ज्याला आपण बोलूया गर्व सांगताय, की तुम्हाला मार्केट हो. समजायला लागलंय, की मार्केट कसं रन होतंय, कसं रन या, होणार आहे आणि का होणार. या. बिलकुल, बिलकुल सर. व्हेरी ट्रू सर. नाही, नाही सर आणि तुमच्या शिकवण्याकडे माझा अनुभव आहे ना सर. मी बघतो ना सर, आपण इंडियन मार्केटमध्ये सोबत पण काम करतोय तुमच्यासोबत. मी किती दिवसापासून येतोय. पुरी सुट्टी तुमच्यापाशी जाते माझी. अगदी बरोबर आणि आहे. काय होतं सर ॲक्चुअली आता याच्यामध्ये भरपूर मुलं करतात आहे, सगळं करतात आहे. आता मी पण 5-6 वर्ष करतो. काय होतं मार्केटमध्ये सर चुका सुधारायला ना चान्स नाही भेटत. झाली चूक. पण बरोबर. मोठी चूक झाली तिला मग तुम्ही काहीच नाही करू शकणार सर. ते पैशाचं मार्केट आहे नाही का? अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि आणि ते कसं ते त्याचा एकच व्यू आहे, की एक तर तुम्ही पैसा पहिले बचाओ, सीखो या तो फिर पैसा कमाओ, फिर सीखो. हां. नाही, नाही. पण मग सर असं आहे ना, शिकून कमवण्याचाच फायदा आहे. शिकून प्रॅक्टिस करून कमवण्यात फायदा आहे सर. नुसतं शिकून पैसा लगेच बनतो असं नाही आहे सर. राइट, राइट. तुम्हाला प्रॅक्टिकली यायला लागेल. आणि तोच हो, माझा प्रॅक्टिकली पुढचा मुद्दा होता, की जे आपण लाईव्ह मार्केट प्रॅक्टिस घेतो 10 दिवस किंवा 12 दिवस, 15 दिवस आपली चालते. तर तुम्हाला आता ओव्हरऑल तिथं सायकॉलॉजिकली किंवा कंटेंट प्रमाणे कसं डेव्हलपमेंट वाटली सर? नाही, नाही सर. बिलकुल कंटेंट पण एकदम सिस्टमॅटिक होते आणि सगळ्यात मेन इम्पोर्टंट जर सायकॉलॉजीचा विषय म्हणशाल ना सर, तर सगळ्यात इम्पोर्टंट म्हणजे 100% सायकॉलॉजीचाच विषय आहे याच्यामध्ये. जर आपण टेक्निकल 20% बघितलं तर आपल्याला 200% सायकॉलॉजीवर काम करावं लागेल. राइट. कारण का टेक्निकल तर आपलं राहणारच आहे. पण मग सायकॉलॉजिकल आपलं डिस्टर्ब नाही. ग्रीड आली तर तुम्ही तुमचं टेक्निकल फेल आहे त्याच्यापुढे ना सर. पहिले येस. तर तुम्ही लाईव्ह मार्केट प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला पण जाणवलं असेल, की सायकॉलॉजी आपली स्ट्रॉंग होती. हो, हो सर. आणि जसं तुम्ही सांगितल्या पद्धतीने मी ना जसा टाईम भेटला करतो ट्रेड.
मी वरच्या तुमच्या समोर पण आपण चांगले चांगले प्रॉफिट काढलेले ना सर. हो, हो. आता मी काल आपल्या स्ट्रक्चर मध्येच काम केलं होतं. बिटकॉइन तर किती व्होलॅटिल असतो. हम्म. काल मी त्याच्यात 20,000 चा गेन केला होता. नंतर मी कंटाळा आला, बोर झालो, मी ठेवून दिलं. मला ऑफिशियल काम होते. म्हणजे मी ह्या ऍक्च्युअली ज्या स्ट्रक्चरवर ना मी आता गेले 15 दिवसापासून बघतोय नाही का, की स्ट्रक्चर इज रिस्पेक्ट करतं नाही का सर मार्केट तिथं. आणि झोन आणि स्ट्रक्चर त्याला स्टडी म्हणतो. इट इज नॉट अ रॅन्डम की रॅन्डमला मला वाटलं आणि मग मी ट्रेड केला, असं नाही चालणार आहे की नाही? रॅन्डम करायचंच नाही सर. मी तर सगळ्यांना पण हे सजेस्ट करतो सर. मी तुम्हाला कधी पर्सनली पण फोन करतो, सर काय हो कंडिशन काहीतरी गडबड होती. हा नाही सर असं 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 तेव्हा तुम्ही सांगतात. आणि मी बघितलं सर की 5 मिनिटं ट्रेड करायचं असलं ना, कम से कम अर्धा घंटे पहिले तुम्ही त्याचं अनालिसिस करा. राईट, व्हेरी ट्रू. बरोबर आहे. अगदी बरोबर. आणि हा आणि होय, 5 मिनिटामध्येच हा जो अनुभव तुम्ही जे सांगताय हेच मेन थीम आहे. काही काही वेळेस 8-8 तास सुद्धा ट्रेड करण्यासाठी वाट बघायला लागते. पण लोकांमध्ये पेशन्स हा हो. विषय राहिलाच नाहीये. नाही नाही सर, मी पण आता भविष्यासाठी डिझाईन केलेल्या काही गोष्टी ना, मी जर माझ्या सेटअप मध्ये आला ना ट्रेड, तर मी रिस्क मॅनेजमेंट नुसारच ट्रेड करणार, नॉट रॅन्डमली. मला एक वेळेस मी स्कॅल्पिंग पण नाही करणार, पण माझ्या लेवलवर ट्रेड आला तरच मी ट्रेड करणार आहे. बेशक मला 2 दिवस नाही भेटला तरी चालेल ट्रेड. जर माझा झोन मध्ये आहे तर आय एम डेफिनेट ट्रेड करणार. माझ्या सेटअप मध्ये आला स्ट्रक्चर तरच मी ट्रेड करणार. आणि इथे तुम्हाला कारण का कम्फर्टेबली आपल्याला आता मनी अर्न करायची आहे ना सर. येस, आपण कम्फर्टेबली डिसिप्लिन तोडायचं नाही सर. डिसिप्लिन तोडलं तर मग तुम्ही सायकोलॉजी फेल झाली, वापस सायकोलॉजी नवीन तयार होणार नाही. येस. सो एनिवे सर, म्हणून ते म्हणजे तुमचा बराच वेळ घेतला आज. ऍक्च्युली तुमचं काय म्हणतात ना की शेड्यूल आपण न खूप जाता, बिझी सर, खूप बिझी, खूप बिझी. आता काय सांगू तरी तुम्हाला, सुद्धा मी आता तुम्हाला किती रिक्वेस्ट फेमिनिस्ट. करेन नाही की नाही नाही सर, बिलकुल बिलकुल. पुढच्या टायमाला परत जॉईन करा किंवा नाशिकला जेव्हा येणार तर डेफिनेटली तुम्ही एक हो. दिवस माझ्यासाठी द्या. मग आपण जे काही आपले डाऊट असेल ते क्लिअर करूया. आणि डेफिनेटली तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये नक्की. काही जास्त वेळ लागणारच नाही. आम्हाला फुल कॉन्फिडन्स आहे का असा विषय. सो एनिवे सर, ऑल दी बेस्ट. चांगली प्रॅक्टिस करा. तुमच्या हिशोबाने वेळ काढून त्याच्यावर जास्त तुमचं हात राहून द्या प्रॅक्टिसचा. आणि ओव्हरऑल क्लास बद्दल तर मला विचारायची गरजच नाही. आय नो दॅट तुमचं काय असतं दरवेळेस. नाही नाही सर, नाही नाही सर, काय नाही, छान आहे सगळं. आणि तुम्ही एवढा लोकल प्लॅटफॉर्म भेटत नाही हो सर, शिकवायला शिकवता ते व्हेरी ग्रेट जॉब सर. काय सर, बेरोजगारी कमी करताय तुम्ही आता. खरं म्हणायला हरकत नाही. नाही, खरं सांगतो सर, एका अँगलने तोच विचार होता माझा. म्हणजे आज तुम्ही तो विषय हम्म, टाकल्यावर मला, हम्म, हक्काने ती गोष्ट आवडते की मी ज्या टायमाला निर्णय घेणार होतो क्लास हा कंटिन्यू हम्म. करायचा का नाही. तर माझा अकॅडमिक क्लास चांगला चालू होता, ट्रेडिंग चांगली चालू होती, हो. पैसा पण चांगला होता, काही टेन्शन हम्म, नव्हतं. पण तो विचार जेव्हा माझ्या हम्म, मनात आला की एक पूर्ण सेटअप बंद करून नवीन सेटअप चालू करायचा आहे, तर तो सेटअप तोच फॉर्मॅट मध्ये, हम्म. मग करू का नको करू हा प्रश्न होता. आणि जर हो. तुम्हाला सांगायची गरजच नाहीये, पैसा हा इम्पॉर्टंट रोल करतच नाही. पैसा बाय प्रोडक्ट आहे लाईफचा. नाही नाही, अहो सर, तुमच्या तुमच्या फी मध्ये एक ट्रेड होतं सर. तुम्ही जर शिकवलं पद्धतीने लवकर केलं तर एक दिवसात फी वसूल करू शकता. एवढी ऍक्टिव्हिटी आहे सर आपल्या टेक्निक मध्ये नाही का. येस. आणि केले. प्रॅक्टिस. आपल्या हा मग. बॅच मध्ये, या बॅच मध्ये किती जरी स्टुडंटनी ते पैसे कमवून पण घेतले दिवाळीच्या पिरियड मध्ये. सुट्ट्या दिल्या तर हो. त्याचे पैसे कमवून घेतले मस्तपैकी. सो एनिवेज, इट हम्म. इज नथिंग बट द पार्ट ऑफ पार्सल ऑफ ट्रेडिंग. आणि डेफिनेटली या. मी सर्वांना रिक्वेस्ट हीच करेन की तुम्ही शिकायला प्रायोरिटी द्या. कुठेही शिका. कुठंच असं नाहीये की ही व्हिडिओ किंवा हा जो सेशन आहे आम्ही मार्केटिंगसाठी वापरतोय, असं अजिबात नाहीये. तुम्ही कोणाकडेही क्लास करा, पण क्लास केल्यानंतरच ट्रेडिंगचा डिसिजन घ्या. एव्हरीबडी वॉन्ट टीच गुड. मी असा विचार करतोय. सर्व चांगलं शिकवायचा प्रयत्न करताय. प्रत्येकाच्या शिकवण्याची टेक्निक वेगळी असेल. प्रत्येकाच्या टेक्निक मध्ये तुम्हाला काही गोष्टी चांगल्या भेटणार, जे मे बी दुसऱ्या ठिकाणी नाही भेटू शकत. पण सेल्फ या, डिसिजन, definitely. ना सेल्फ डिसिजन डायरेक्ट ट्रेडिंगचा प्लीज घेऊ नका. कारण नाही नाही, बिलकुल मार्केटमध्ये नाही. ट्रेंड आता असे येत आहे आणि असे जात आहे. हम्म. नाही नाही, आज बघा ना, आज किती धपकन मार्केट किती क्रॅश होत गेलं हळूहळू फॉरेक्स मध्ये. येस. तर डेफिनेटली होणारच आहे. सर्वीकडे व्हॉलेटिलिटी आहे. नथिंग इज इझी. नो इंडियन मार्केट, नो फॉरेक्स मार्केट, नथिंग, नो मार्केट ॲट ऑल. तिथं तुम्ही चेंज झालं मास्टर सर. देन ओन्ली यू कॅन बी अ
गुड ट्रेडर. सो एनिवेज गुड नाईट सर. अँड तुमचं नेक्स्ट वीकचं मला शेड्यूल सांगा, तर आपण त्याप्रमाणे तुमचं हे हो करूया. हो सर, मी कॉल करेल ना सर तुम्हाला थोडंसं, आता माझं सेटअप झाल्यानंतर ना. हो. चलो एनिवेज सर्वांना ऑल दी बेस्ट. सर्व व्यवस्थित प्रॅक्टिस करून पैसे अर्न करा अँड डेफिनेटली त्याच्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तुम्ही जसं सांगेल तेव्हा आपण परत बनवूया. कारण हा जो व्हिडिओ मी जे सांगतो रिपीट करतो, मी का सांगतोय की इथं खरंच पैसा कमवलं जातं आणि कमवणं शिकवलं जातं, हे लोकांना आपल्याला प्रूव्ह करायचंय. कारण फक्त नॉलेज नाही साठी चाललंय, नॉलेज साठी हा क्लास नाहीच आहे, हा पैसा कमवण्यासाठी क्लास. ओके, चलो एनिवेज थँक फॉर लिसनिंग. गुड नाईट एव्हरीबडी. एन्जॉय. ग्रुप तयार करणार आहे सर तुम्ही ओके ग्रुप? सर. हो हो हो, यस, ग्रुपला ऍड करणार आहे मी. सर ऍक्च्युली एक कमेंट पण होती छोटी. हा बोला ना. हॅलो. हो बोला. मी एक म्हणजे आता सगळ्यांसाठीच आहे जेवढे आपले आहे याच्या ग्रुप पार्टिसिपेंट